यस, जाऊया मॅचकडे. सामना चालू करायचा आहे. तर पहिला चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो या सेमीफायनल क्रमांक 1चा. इथून जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला हा मात्र चेंडू हाताळून राहिला, जिथून अभि यांचं मात्र क्षेत्ररक्षण झालं, परंतु धावसंख्या आपण पाहू शकाल इथून 1 मिळाली. या धावसंख्येने मात्र स्कोर कार्डवर धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 1 आणि धावसंख्या मात्र 1ने ते सुरुवात केली जात आहे. 1 चेंडू आणि 1 धाव धावफलकावरती. अतिशय सुंदर रीतीची स्पर्धा राहिली. तब्बल 5 दिवस क्रिकेटचा द्वंद्व, क्रिकेटचा कशमकश आपण पाहतोय. आणि अगदी जर आपण पाहिलं तर आपण पाहतोय कमळाकर दळवी साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपये आणि गोलंदाजाच्या विकेटसाठी 200 रुपये. इथे मात्र आपण पाहू शकाल खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतात कमळाकरजी दळवी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर इथे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये, विकेटसाठी 200 रुपये. पाहूया काय होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. अर्थात जर आपण पाहिलं तर कैलास, तर बॅटिंग मार्कवर एका बाजूला तेजस, राजेंद्र आणि एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच तेजस. यावेळेस राजेंद्रचा फटका चांगला राहिला. चेंडूला मात्र आपण पाहतोय अगदी पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध खेळलं. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार असा हा चौकार. या 4 धाव्यांनी जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे सरकेल. धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 2 बॉल आणि 5 धावा अशी मात्र स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ झाला, जिथे धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सूर्या प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा एक सुंदर असा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. आणि अगदी सेमीफायनलचा मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल भरपूर चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलं. आणि आज अंतिम दिवसात अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कुठला संघ आज मानानं प्रथम क्रमांकाची मात्र ट्रॉफी उचलेल. येणारी संध्याकाळ सगळं काही सांगून जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. 2 बॉल आणि 5 रन. एका बाजूला राजेंद्र, एका बाजूला तेजस. चला स्पीडअप करा, वेळ कमी आहे मित्रांनो. मी विनंती करतोय थोडंसं स्पीडअप करा, वेळ आज भरपूर कमी आहे. जाऊया मॅचकडे. यावेळी जर हा चेंडू पाहिला तर पंच विवेक दवणे वळतात की यस इट इज व्हाईट बॉल. आणि या वाईट चेंडूनं मात्र धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता फलकावरती 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतील. यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवला. फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच आहेत अर्थात राजेंद्र, एका बाजूला तेजस. राजेंद्र याने 1 चौकार निश्चित स्वरूपात आणला, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर डॉट देखील येतोय. 3 बॉल आणि 6 धावा. अगदी मात्र आमचे डान्सर्स एन्जॉय करतात या स्पर्धेला. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज अँड टेकन. यस डीजे. लाली पावडर गाली तुला दिसे फार छान गो. कुर्ले कुर्ले केस तुला शोभत फार छान गो. माझ्या ड्रेस घालून पुरी दिसस तू कमाल गो. दूर नको जास पुरी जवळ माझे गो. कुर्ले कुर्ले केसामध्ये गजरा घेऊन देन गो. सांगशील तिथं तुला मी फिराय होऊन गो. लपून छपून नको नागस वाट मला होल गो. लाज कुऱ्या नजरे मागे दिल माझा फिदा गो. लाली पावडर गाली तुला दिस फार छान गो. कुर्ले कुर्ले केस तुला शोभत फार छान गो. लाली पावडर गाली तुला दिस फार छान गो. कुर्ले कुर्ले केस तुला शोभत फार छान गो. 4 बॉल आणि 6 धावा. 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात महेश. तंत्रशुद्ध फटकेबाजी हा ज्यांचा मात्र स्वाभाविक खेळ आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवर अलॉंग दी कार्पेट हा फटका खेळून काढलाय, जिथे मात्र सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 चेंडू आणि या धावसंख्या फलकावरती 7. 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पाहूया येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल. अतिशय सुंदर रीतीने मात्र क्रिकेटला एन्जॉय करतात आमचे दर्दी प्रेक्षक. इथे जर आपण पाहिलं तर अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातला. सेमीफायनल क्रमांक 1चा खेळ चालू झालाय, 2चा खेळ चालू झालाय. कारण एक संघ आपण पाहतोय शेतकरी, हा संघ मात्र पुढे पोहोचला. फुलर लेनचा चेंडू होता, जिथे क्षेत्ररक्षक मात्र आहेत अगदी चेस करतात, परंतु चेंडू थांबणं भरपूर कठीण. चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपतो, जिथे 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यस डीजे. मावर लाईनिंग शायनिंग
माझी मंगारी मंगारी येस तू चष्म्यावर लायनिंग शायनिंग मारू नको पोश माझी मंगारी मंगारी येस तू चष्म्यावर लायनिंग शायनिंग मारू नको पोश मावर लायनिंग शायनिंग मारू नको पोश लाल लाल गुलाबाचा फुल तुला घेन गो जन्मोजन्मीच तुला वायदा करेन गो तूच माझी दिलरुबा तूच माझी जान गो तुझ्यासाठी पोरी मी काय गो करेन गो थोडा थोडा नाही तुला प्यार जादा करेन गो विचार नको करू आता हो माल बोल गो खोटा खोटा नाही तुला प्रेम खरा करेन गो आहे लवर तुझा मला मैत्र करून घे गो लाली पावडर गेली तुला दिस फर छान गो कुर्ले कुर्ले केस तुला शपथ फर छान गो लाली पावडर गेली तुला दिस फर छान गो वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सूर्या प्रीमियर लीग 2024चा थरार. अगदी सुंदर रीतीची स्पर्धा राहिली आणि अगदी आजचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि अगदी सेकंड लास्ट हा मॅच असेल. यानंतर मात्र बिग बॅटल ग्रँड फिनाले ज्याची वाट प्रत्येक जण बघतोय. क्षेत्ररक्षक खाली आणि इथे आपण पाहतोय कॅच अतिशय चांगला टिपलाय. विकेटचं पतन फलंदाज आपण पाहू शकाल महेश याला देखील परतीचा प्रवास करावा लागतोय. गॉन जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर ग जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर ग जवळ ये पुरी अशी जाऊ नको दूर बघायला आलोय तुला लयच दुरून ग भेटायला आलोय तुला लयच दुरून जवळ ये पोरी अशी जाऊ नको दूर ग जवळ ये पोरी अशी जाऊ नको दूर थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ देखील जिथे चालू झाला. सूर्या प्रीमियर लीग 2024मध्ये आपण पाहतोय अगदी संध्याकाळचं सत्र, रविवारचा दिवस आणि रविवारची मात्र ही पण पाहतोय अगदी शेवटचं मात्र आहे असं सत्र चालू आहे जिथे मात्र आमचे डान्सर पाहायला मिळत आहेत. भरपूर आनंद घेत आहेत. बघा क्षण कुठले असो आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय खूप सुंदर डान्स मात्र ते करतायत. यस, फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फलक जे मात्र दाखल झालेत नवीन बॅटर अर्थातच मुकेश, दिलीप मात्र एन्जॉय करतात या स्पर्धेला. आपण पाहू शकाल एक डायनॅमिक अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आदरणीय सन्मान्य दिलीपजी भोईर. खूप सुंदर रीतीने मात्र दिलीप खडके आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचा आनंद घेताना पाहिलं आहे. एन्जॉय करतायत. प्रत्येक क्षण कसाही असो त्यातून आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे, ज्यांच्याकडून बघून शिकावं. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू फेकतोय जिथे 11 धावा आणि 2 गडी बाद झालेत. महेश मात्र आपण पाहतोय, मुकेश मात्र आपण पाहतोय जो नुकताच दाखल झालेत, ज्याने मात्र पहिला चेंडू डॉट खेळलाय. यावेळेस हा चेंडू मात्र आपण पाहतोय स्क्वेअर असेल. जर चामुंडा डुकटण हा संघ सामना जिंकतोय तर नितेश दांडेकर यांच्याकडून 555 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12. या धावसंख्येवरती दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झाला आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण पाहतोय 2 चेंडू मात्र फेकून झालेत. तर 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज अर्थात आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अविनाशला आपण पाहतोय. मुकेश पुन्हा एकदा तयार. संघाचे संघ मालक ही भूमिका देखील बजावत आहेत. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका खेळला आणि अतिशय चांगलं टायमिंग मात्र साध्य केलं. अगदी शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका खेळला. चौकार. यस डीजे. तू केसात माललाय फूल पोरी गुलाबाचा एक नंबर दिसते तू छान ग माझ्या दिलाची जान एक नंबर दिसते तू छान ग माझ्या दिलाची जान.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 वरती. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेस मुकेश यांचा फटका अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सिंगलच्या सहाय्याने मात्र संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4 आणि आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजेच आपण पाहतोय इथून एक भरपूर चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे तब्बल 4 षटके आहेत. इथून मात्र सुरुवात चांगली झाली आहे, कारण 17 धावा जरी 2 गडी बाद झाले असतील तरी देखील स्कोर कार्ड देखील धावते, जी भूमिका अगदी महत्त्वाची राहिली. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17, 2 गडी बाद. यावेळेस 5वा चेंडू होता, चेंडू स्क्वेअर लेगला, जिथून मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालं. चेंडू येतोय डॉट. गोलंदाजी मार्कवर अविनाश याचं मात्र मी कौतुक करीन, ज्याने मात्र आपण पाहतोय एक चौकार देखील या षटकामध्ये बसला. परंतु त्याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं की मागे झालं ते महत्त्वाचं नसून मला पुढच्या येणाऱ्या काळात 3 चेंडू कसे चांगले फेकता येतील त्याच्याकडे त्याचा उल्लेख विशेषतः प्रामुख्याने राहिला आणि त्याने मात्र ते करून दाखवलं आहे. आता अगदी शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. यावेळेस पाडल स्वीपचा फटका. चेंडू मात्र डीपमधून मात्र पुढे क्षेत्ररक्षक सरसावत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला आणि 9ची सरासरी गाठत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत फलकावरती 18 धावा. आता येणारी 24 चेंडू आहेत. अगदी आपण पाहतोय या सेमीफायनल नंबर 2चा हा खेळ. तदनंतर मात्र एक बिग बॅटल, मोठा सामना आपल्या भेटीला येईल, जिथे मात्र 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला शेतकरी आणि या सामन्यातला विजयी संघ कोण असेल ही भूमिका खूप महत्त्वाची असेल. शेतकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांचा मात्र आपण पाहतोय जो पिकअप ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत त्यांचे संघ मालकांचा अतिशय सुंदर पुढचा होणारा सामना असेल. आणि बंटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसे मात्र शब्द शेतकरी या कानावर गेला, अगदी त्यांच्या आजूबाजूला त्यांनी पाहिलं आणि शेतकरी म्हणून काहीतरी दिसतंय, त्याच्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय आता पिकअपवर फोकस करतायत. बंटी कुंभार एक हुशार असं मात्र कॅमेरा वर्क करणारा एका व्यक्तिमत्व. कालच्या दिवसात आपण पाहतोय इथून 4 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर मुनीत कडू एक दिग्गज कॅमेरामॅन. आता मात्र साखरे ते आई एकविरा चषक जिची मात्र शोभा वाढवतोय. तर आता आमच्या समवेत आहेत साहिल पाटील, अगदी आमचे जवळचे मित्र, एक हुशार असे ऑपरेटर. पाटील नेटवर्क्सला मात्र ज्यांनी 4 चांद लावले म्हणायला हरकत नाही. अगदी आपण पाहतोय या मॅचकडे पुन्हा एकदा वळूया, जिथून 2 षटकांचा खेळ संपला. 8-9ची सरासरी राखत 18 धावा फलकावरती लागल्या आणि येणाऱ्या काळात मात्र आणखीन 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साहिल जाधव आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट गुणलेखन आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. अगदी त्यांचे बंधू प्रणय जाधव यांनी देखील या स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंग आणले. हा चेंडू देखील चांगला राहिला. फलंदाजाला मात्र खऱ्या अर्थाने बीट केलं. शैलेश गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक कैलास, दुसरं षटक अविनाश, तिसरं षटक शैलेश येतोय. 3 फ्रेश गोलंदाज पाहायला मिळत आहेत. शैलेश एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, ज्याने मात्र आपण पाहतोय पहिल्या दिवसात पहिल्या जो मात्र सेकंड हाफ चालू झाला 6 संघांचा, त्याच्यामध्ये मात्र खऱ्यानं थैमान टाकलं. उत्कृष्ट बॅटिंग आणि उत्कृष्ट गोलंदाजी असा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आपल्याला याच विभागातला पाहायला मिळतोय. डाव्या हाताने मात्र वेग भन्नाट आहे. पंच सांगतात की यस इथून मात्र आऊट मिळणार नाही. कुठेतरी स्तंभ सोडीत मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. लेग बायचे संकेत आले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3चा खेळ चालू झाला. पॉवर प्लेचं षटक दोन्ही संघाच्या बाजूने राहिलं, कारण 2 विकेट देखील आले, धावा देखील आल्या. म्हणजेच एक बॅलन्स क्रिकेट पॉवर प्लेचं पाहायला मिळालं. आता येणारे 4 षटकं अगदी महत्त्वाची असतील. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आतापर्यंत 2 आणि येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर आणखीन 4 चेंडू अगदी महत्त्वाचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. यावेळी 7 चेंडू देखील वेगावर स्वार. भरपूर वेग या गोलंदाजाकडे. अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न राहिलाय मुकेश यांचा. सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड जर तुम्ही केली तर येणाऱ्या काळात चेंडू निर्धावरणं कमी राहतील. परंतु अक्रॉस दी बॅट जर आपण पाहतोय तर मात्र याच प्रकारचं तुम्हाला खेळायला पाहिजे. दिलीप खडके आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर एन्जॉय करतात क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत असताना आजचा 5वा दिवस त्यांचा देखील आहे. त्यांचा स्टॅमिना एका मात्र तरुण खेळाडूला लाजवेल. ज्या प्रकारचे मात्र ते मैदानाच्या दिशेने चक्कर मारतात. यावेळी फटका फसला, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय चांगला झेल आपल्याला टिपताना पाहायला मिळाला. यस विकेटचं पतन गॉन. माझ्या हातात हात तू देशील का ग जणू तार पानाचा
सो मच. दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा दयानंद भोईर साहेब आणि प्रकाशजी बेडगा साहेब हे मात्र जॉईंट होतात. त्याचबरोबर ॲडव्होकेट शशिकांत साहेब देखील जॉईंट होत आहेत. चामुंडा डुक्टन या संघाचे मात्र आपण पाहतोय प्रॉपरायटर आहेत. 19 धावा आणि 3 गडी बाद अशी स्थिती आई गावदेवी पोचाडे या संघात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर होंडो हा मात्र दाखल झालाय, ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये सर्वाधिक प्रभावी केलं. प्रत्येक प्रेक्षकाला मात्र भाग पडलं की हाच तो मी रोहित भोईर आहे, माझी बॅटिंग मात्र तुम्ही बघताय आणि खऱ्या अर्थानं माझ्या बॅटिंगच्या प्रेमात तुम्ही पडताय. अशी मात्र मनमोहक बॅटिंग, चांगली गोलंदाजी, एक उत्कृष्ट उच्च कोटीचा असा ऑलराऊंडर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत, परंतु रोहितनं पहिली धाव इथे अगदी सावध पवित्र्यानं घेतली. सिंगल मात्र आपण पाहू शकाल इथून मिळतंय. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे पोहोचते, ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर पाहूया आणखीन चेंडू एक बाकी असणार आहे. या एका चेंडूचा आस्वाद कुठल्या रीतीने घेतला जाईल. फलंदाजी करणारा संघ जर आपण तपासून पाहिला तर पोचाडे संघ यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. पराग दानवा आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांच्या माध्यमातून मात्र क्षेत्ररक्षण झालं. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या खेळाखेर धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. चामुंडा डुक्टन एका बाजूला आहे, तर एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजेच आई गावदेवी पोचाडे. एका बाजूला कैलास कोलेकर साहेब, तर एका बाजूला दयानंद भोईर साहेब. आता कुठला संघ मात्र जिंकणार आणि कुठला संघ हरणार ही मात्र आशा चर्चेला उधाण येत आहे. सुनीलजी दानवा साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, माजी उपसभापती पंचायत समिती पालघर. साहेबांचं मात्र इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत. साहेब तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. सुनीलजी दानवा साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. साहेब तुमचं मात्र इथे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सुनीलजी दानवा साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दानवा ब्रदर्स त्यांचा संघ आज मात्र सकाळच्या सत्रापासून थोडंसं बिझी शेड्यूल होतं त्यांचं, परंतु आता वेळात वेळ काढून मात्र इथे आलेले आहेत. मुख्य व्यासपीठ अगदी गजबजून गेलंय. 3 षटकांचा खेळ देखील संपला, जिथे 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अविनाश हे मात्र दाखल होत आहेत. अविनाश गोलंदाजी मार्कवर आहेत. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. जिथून चेंडू जर आपण पाहिला तर आता इथून डॉट आला. 4थ्या षटकाचा खेळ देखील चालू होतोय आणि आपण पाहू शकाल डॉट चेंडूची मात्र इथे सांगता झाली. सुंदर रीतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अविनाश होतील तयार. यावेळेस दांडी गुल, काय कमालीचा चेंडू, वेग भन्नाट या गोलंदाजाकडे. आणि जिथे मात्र आपण पाहतोय 3रा धक्का पाहायला मिळाला. बॅटिंग करणारा संघ आई गावदेवी पोचाडे या संघाकरिता गॉन. जणू येना ग तू जणू तरपणाचा माझ्या हातात हात तू देशील का ग पुरी तरपणाचा तरप घरी तरपा वाजवू नाचाईल दूर खाली तरपा वाजवू ना तरप घरी तरपा वाजवू नाचाईल दूर खाली तरपा वाजवू. तर ऑलमोस्ट 4 गडी इथे बाद झालेत. आपण पाहू शकाल दिलीप खडके ऑन स्क्रीन पाहायला मिळाले, अगदी एन्जॉय करतात क्रिकेट खेळायला. आपण पाहू शकाल षटक क्रमांक 4 अविनाश याचा मात्र पहिला चेंडू डॉट राहिला. 21 धावा आणि 4 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील तरे यांच्याकडून कॅश प्राईज आलाय, ते म्हणजेच रोहित भोईर होंडो यांच्यासाठी आपण पाहतोय कॅश प्राईज इथे रिमार्क केलं जात आहे. जर पहिला षटकार येतोय तर स्वप्नील तरे यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. आता तो षटकार येईल का हा चेंडू देखील आपण पाहतोय चांगल्या रीतीने मात्र आपल्याला पाहायला मिळाला. रोहित भोईर मात्र होंडो सांगतोय की शफल होऊन करण्याचा विशेष प्रयत्न करू नको, कदाचित हा चेंडू वाईड मिळाला असता, परंतु जर आणि तर नाही. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला क्षणार्धात निर्णय बदलावे लागतात, क्षणार्धात निर्णय घ्यावे लागतात. इथून चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत जर आपण तपासून पाहिला तर तो म्हणजेच 3 आणि धावसंख्या 21 वरती स्थिर आहे. सूरज करिता देखील आपण पाहतोय त्या कॅश प्राईज येत आहे, ते म्हणजेच
यावेळी जर आपण पाहिलं तर दांडी गुल पायचीच्या स्वरूपात, दांडी गुल नसेल तर पायचीच्या स्वरूपात विकेट मिळाला. LBW लेग बिफोर मध्ये फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. गॉन. घरवाली पोरी तू दिसस भारी, तुवर मी फार प्रेम करी, पालघरवाली पोरी तू दिसस भारी, तुवर मी फार प्रेम करी, प्रेम तुवर मी फार करी, जीव तुवर मी फार लावी. पालघरवाली पोरी तू दिसस भारी, तुवर मी फार प्रेम करी, पालघरवाली पोरी तू दिसस भारी, तुवर मी फार. 4 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21. नवीन बॅटर योगेश दाखल झालेत. अगदी जर आपण पाहिले तर अर्धा संघ गारद आई गावदेवी पोचाडे या संघाची मात्र आपण पाहतोय द्विधा स्थिती मैदानाच्या आतमध्ये. परंतु नॉनस्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर महत्त्वाचा फलंदाज आहे अर्थातच रोहित होंडो आपल्याला पाहायला मिळतोय. जर त्याने पहिला षटकार आणला तर स्वप्नील तरे यांच्याकडून आपण पाहू शकाल 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. पाहूया आता ते कॅश प्राईज येईल का. 5 बॉल आणि 22 धावा. षटक क्रमांक 4. 5 चेंडूंचा खेळ संपलाय जिथे 22 धावा आणि 5 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी पोचाडे हा संघ पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू जर आपण पाहिला तर पंचांनी पाहिला आणि अगदी निर्णय कळवलाय की वाईट बॉल आहे. होंडूने मात्र आपण पाहतोय हाच मेसेज दिला होता समोरच्या फलंदाजाला की शफल होऊन खेळण्याची विशेष गरज नाही. इथून मात्र वाईट चेंडूचा भरणा येणार आहे. ज्या अनुषंगाने आता मात्र जे आपल्या साथीदाराला सांगितलं ते स्वतः पहिले अंगीकृत केलं आणि आपल्या समोरच्या फलंदाजाला दाखवून दिलं की या प्रकारचा तो वाईट चेंडू मिळाला असता. विष्णू जाधव साहेब ग्रामपंचायत सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळतात. चहाडे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेकडे वळत असताना ज्यांनी मात्र अगदी या सेमीफायनलच्या मॅचमध्ये या स्पर्धेला वेळ दिला. जाऊया मॅचकडे. शेवटचा इथे मात्र चेंडू असेल. षटक क्रमांक 4चा खेळ चालू झालाय जिथे गावदेवी पोचाडे हा संघ बॅटिंग करतोय. सॉफ्ट हँडने खेळून काढलं बघा. स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवणं गरजेची भूमिका राहिली आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साहाय्यानं आपण पाहतोय या षटक क्रमांक 4चा किती खेळ समाप्तीवर येईल आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 24. घेऊया एक छोटासा ब्रेक. 2 षटकांचा खेळ देखील बाकी आहे आणि ऐकूया डीजेला. पोरी तू मुंबईची पोरी, काय सांगू केलीस तू दिलाची चोरी, गोरी गोरी पोरी तू मुंबईची पोरी, काय सांगू केलीस तू दिलाची चोरी. नांग तू माझ्याकडं प्रेम आणि जरा, ओले अंगाला झोमते वारा, गोरी गोरी पोरी तू मुंबईची पोरी, काय सांगू केलीस तू दिलाची चोरी. तर जाऊया मॅचकडे जिथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र दाखल होतील ते म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शैलेश. यावेळीच आपण पाहतोय चेंडू भरपूर काळ हवेत होता परंतु झेल टिपता आला नाही. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिली तपासून तर धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 24. षटक क्रमांक 5चा खेळ चालू झालाय. पहिलाच चेंडू मात्र डॉट येतोय. यावेळीस आपण पाहिलं तर ऑन साईडला फटका खेळला जिथे मात्र आपण पाहतोय होंडो मात्र पुढे सरसावत आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोचेल फलकावरती ती म्हणजेच 25. षटक क्रमांक 5चा देखील खेळ चालू झाला परंतु धावसंख्या काही इथे विशेषतः येत नाही आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धावा येणं खूप गरजेची भूमिका असेल परंतु त्या धावा आता कुठेतरी लॉक लागलंय. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर चेंडू तुमच्याकडे 10 आहेत. 10 चेंडूंमागे मात्र तुम्हाला मोठे फटके येणं गरजेची भूमिका असेल परंतु ते फटके फक्त म्हणून चालणार नाही. तुम्हाला मात्र ते फटके शोधावे लागतील. जाऊया मॅचकडे. यावेळीस मात्र आपण पाहतोय चेंडू भरपूर काळ हवेत. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जिथे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजे 26. 26 लॉस ऑफ 5 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावा आणि 5 गडी बाद. षटक क्रमांक 5 आणि चेंडू क्रमांक 4.
यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगला फटका खेळला, काय कमालीचा फटका, क्या बात आहे. विराट प्रेम कोहलीचा क्लास पाहायला मिळाला. अतिशय देखणा फटका. या फटक्याला एक वेळा नाही, दोन वेळा नाही, 100 वेळा बघत राहू असा मात्र हा स्ट्रोक. क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. फलंदाजाचं नाव रोहित बोईर होंडो. अगदी मात्र आपण पाहतोय कमी वयाचा खेळाडू, त्याच्या यष्टीकडे जाऊ नका. अगदी मात्र आपण पाहतोय यंदा जर आपण पाहिलं तर तो 12वीची एक्झाम देखील देतोय, म्हणजेच खूप कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु गुणवत्ता. इथे मात्र क्रिकेट एज मॅटर करत नाही, तुमची मात्र गुणवत्ता सिद्ध होणं गरजेची भूमिका आहे. दिलीप साहेब पुन्हा एकदा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 32 वरती. अगदी जर आपण पाहिलं तर षटकार शोधलाय रोहितची, मात्र ती ओळख आहे. चांगला षटकार मात्र ज्यांनी शोधला. यावेळी जर आपण पाहिलं तर हा चेंडू देखील चांगला होता. चेंडू मात्र जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनमधून विवेकजी दवणे मात्र हा चेंडू काउंट करतील, परंतु पंचाने मात्र बाईकचे संकेत दिलेत. या सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती, ती म्हणजेच 33 धावा. आणि अगदी शेवटचा चेंडू असेल. एका बाजूला आपण पाहतोय चामुंडा डुक्टन या संघाची गोलंदाजी ताकद राहिल आहे, आणि आता मात्र त्याच चांगल्या गोलंदाजीनं इथे मात्र बांधून ठेवले, ते म्हणजेच आई गावदेवी पोचाडे या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा फटका भरपूर काळ हवेत. चेंडू मात्र इनटू द गॅप निघून जाईल, सीमा पार, चौकार. अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिणे तुझी माझं नर घ्याव. अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिणे तुझी माझं नर घ्याव. ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल, नाही नाही मिल. अड्डावाली तुझी ताडी कशी. जे साईड स्क्रीन समोर आमचे प्रेक्षक बसलेत, मागे जे प्रेक्षक, जो ब्लॅक साईड स्क्रीन आहे, त्यांना विनंती करतो की प्लीज थोडंसं ॲडजस्ट व्हायचं आहे. प्रत्येकाला विनंती आहे, थोडंसं ॲडजस्ट व्हा, तिथून शिफ्ट व्हायचं आहे. बघा स्पर्धा आपली आहे, त्या स्पर्धेला मात्र चांगलं ट्रीट करणं हे देखील आपलंच काम आहे. थोडं विनंती करतोय जे प्रेक्षक बसलेत, प्लीज तिथून मात्र थोडंसं उठायचं आहे आपण. तिकडे जर आयोजक मंडळी असतील तर प्लीज तेवढं मॅनेज करा, लक्ष द्या. थँक्यू सो मच. अगदी आमचे शिस्तबद्ध आणि लाडके प्रेक्षक वर्ग यांनी मात्र आमचा आवाज कानावर घेतला आणि अगदी बाजूला झाले. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे, जिथे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश मात्र आपण पाहतोय, जो मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. 30 चेंडूंचा खेळ झाला, 37 धावा धावफलकावरती आहेत. आता जर आपण पाहिलं तर होंडो यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू कोलवर टप्पाचा होता. चेंडू अगदी कार्पेटला रोल करतोय. क्षेत्ररक्षक मात्र तिथून आहे. पराग धानवा आपल्याला पाहायला मिळते. दुसरीच्या प्रयत्नात अगदी 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. धावसंख्या 2 ने जर आपण पाहिलं तर धावा 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतील. 5 गडी बाद झालेत गावदेवी पोचाडे या संघाच्या. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच योगेश, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहित. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळीस बॅटची एज, चेंडू शॉट टर्डमॅनदा. आता मात्र आपण पाहतोय सिंगलला नकार दिला, कारण येणाऱ्या काळात जर चेंडू जास्तीत जास्त रोहित खेळतोय तर धावा मात्र जास्त होण्याचे चान्सेस आहेत, हे त्याला देखील माहिती आहे. मागच्याच षटकात एक चांगला षटकार ज्याने ठोठावला, आणि येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर कुठल्या रीतीने मात्र आपण पाहतोय आणखीन चांगली बॅटिंग करेल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळीस हा फटका आपण पाहतोय भरपूर काळ हवेत. क्या बात आहे, अतिशय चांगला फटका. कव्हर रिजनमध्ये षटकार मारणं सहज नाही, परंतु आपण पाहतोय होंडो यांनी ते साध्य केलंय. सुपर फटका, काय कमालीचा फटका. हा पहा रिप्ले. यावेळीस आपण पाहू शकाल अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग स्टम्प्सला मात्र स्वतः शफल झालेत आउटसाइड ऑफ द लेग स्टम्प. तदनंतर मात्र चेंडूला स्लॉटमध्ये होता. अगदी चांगला टायमिंग साध्य केलं. 45 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली आणि होंडोच्या खेळाला पूर्णविराम. गॉन. गोरी गोरी पोयरी जशी गुलाबाची फूल, धीरे धीरे चाल पोयरी नाव तुझा बोल. हात माझो धरू चाल नाही करत भूल, तुझ्यासाठी अनयमय मोगऱ्याचा फूल.
मच. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर आकाश याने मात्र ओंडूची विकेट मिळवली. तर ॲडव्होकेट शशिकांत साहेबांच्या माध्यमातून त्याला 100 रुपये आलेत आणि झेल ज्यानं टिपला उमेश तुंबडा ह्याच्यासाठी मात्र 100 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. बक्षिसांचं मात्र इथे भडीमार केलं जातं. खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतायत आणि अतिशय तर आकाश या गोलंदाजाकरिता नितेश दांडेकर यांच्याकडून मात्र आपण पाहतो 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आपण पाहू शकाल राकेशजी दुमाडा साहेब आणि अमितजी पवार मासवनचं मात्र 2 दिग्गज व्यक्तिमत्व इथे मात्र पोहोचतात. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. यस अमितभाई वेलकम. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय दुमाडा साहेब देखील दुपारच्या सत्रात जॉईंट होत आहेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर 45 गोलंदाजी मार्कवर आकाश आणि धावा 45 लागल्या जातात. 6 गडी बाद यावेळेस आपण पाहतोय नशिबाने देखील साथ दिली. इथे यष्टीरक्षकाला मात्र बीट केलं आणि इथे आपण पाहू शकाल चेंडू निघून गेला सरळ सीमा पलीकडे. डॉट चेंडू होता परंतु जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं इथून चौकार मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर आत्तापर्यंत 49 आणि अगदी जर आपण पाहिलं तर हा शेवटचा चेंडू असेल. आपण पाहतोय प्रफुल्लजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन होते अगदी या संध्याकाळच्या सत्रामध्ये. इथून मात्र आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना चालू आहे. 49 धावा धावफलकावरती. या जर कॅच ड्रॉप होतोय दोन्ही संघांना, जर कॅच ड्रॉप झाले तर मात्र आपण पाहतोय राकेशजी दुमाडा साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा कॅच प्राईज आहे. कुठलाही खेळाडू कॅच सोडतोय तर मात्र आपण पाहतोय आगळं वेगळं बक्षीस. इथून कॅच जर सुटले तर आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि बॅट्समन फलंदाज जर बोल्ड होतोय तर त्याला देखील 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. काहीतरी आगळं वेगळं असं आपण पाहतोय बक्षिसांचं इथे कैरात पाहायला मिळाले. 6 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 49 लागल्या आणि 50 धावांचं टार्गेट असं राहिलेलं आहे. पाहूया या 50 धावा कशा जमवल्या जातील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला, जिथे मात्र सुमधुर संगीतांची मेजवानी अनिकेत आपल्याला ऐकवतात. यस डीजे. तुझे रेशमी काले बाल टमाटर जसं गाल, तुझी नखऱ्याची चाल पुरी नखऱ्याची चाल. रूपाची गराणी तुला चढली जवानी पुरी चढली जवानी. गोड गोड बोलून मला केला नवस गोडी, नाही शोभणार जोडी आपली शोभणार जोडी. प्रेम तुझ्यावर माझा खरा आहे गो, प्रेम तुझ्यावर माझा खरा आहे गो. गोडा नको पालीस मारस. तुझे रेशमी काले बाल टमाटर जसं गाल, तुझी नखऱ्याची चाल पुरी नखऱ्याची चाल. बघितलं
31 बॉल आणि 50 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज दाखल होत आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर कैलास आहेत आणि एका बाजूला पराग दानवा ब्रँड ऑफ मासवनचे मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. तर जाऊया या 50 धावा कशा मात्र जमवल्या जातील हा मात्र अगदी महत्त्वाचा प्रश्न. इथून जर जिंकलात तर फायनलचं तिकीट. अगदी फायनलला मात्र शेतकरी संघ वाट बघतोय की आपला प्रतिस्पर्धी संघ मात्र कोण असेल. जाणार आहोत आपण लगेचच मॅचकडे. अतिशय सुंदर रीतीने मात्र जो खेळ असणार आहे. तर चला थोडासा आता वेळ कमी खर्च करा कारण आणखीन महत्त्वपूर्ण मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. जिथे आता 4:30 वाजलेले आहेत. या मॅचला संपताना आपण पाहतोय वाजतील ते म्हणजेच 5, 5:15. तदनंतर फायनलचं बाटल बक्षीस वितरण या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे मित्रांनो. तर प्लीज आता वेळ थोडा कमी खर्च करा. तर कैलास या फलंदाजाकरिता विलाजी अंधेर साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस आपण पाहतो पहिल्या चेंडूवर मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळला होता परंतु इंटू द गॅप खेळता आला नाही. चेंडू मात्र इथून डॉट येतोय. पराग धानवा हा खेळाडू मात्र आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याला मात्र आता 6 षटकं उभं राहणं गरजेची भूमिका. बघा इथून पुन्हा संधी मिळत नाही. आता मिळालेली संधी या मॅचमध्ये मात्र हिरो बनायचं असेल तर मात्र शेवटपर्यंत मात्र संघासाठी जी गरज आहे तिथे मात्र तुम्हाला उभं राहावं लागेल. यावेळेस आपण पाहू शकाल किशोर खडके साहेब आपल्याला पाहायला मिळतात जे मात्र दाखल बजावत पुन्हा एकदा या स्पर्धेकडे त्यांचा करतोय आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत. कमळाकर दळवी साहेब देखील पाहायला मिळतात. अगदी मात्र आज वेळात वेळ काढून आले. पवार साहेब आहेत. तदनंतर जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्याच मान्यवरांनी मात्र गजबजलेलं आहे आमचं मुख्य व्यासपीठ. सुंदर रीतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं जिथे 2 बॉल आणि 1 धाव अशी स्थिती बॅटिंग करणाऱ्या संघाची अर्थात चामुंडा डुकटन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप करा थोडंसं प्लीज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित ओंडो तयार. सॉफ्ट हँडने मात्र खेळून काढला. इथे मात्र जर आपण पाहिलं तर सिंगल पूर्ण होतंय. 3 बॉल आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. राहुल दांडेकर, नितेश दांडेकर, प्रज्योत भोईर यांच्याकडून आपण पाहतोय आकाश डुकले याच्या मात्र गोलंदाजी करण्याला जेव्हा तो येईल तेव्हा त्याच्या विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. येस ओके. होंडोचा विकेट जेव्हा घेतला आहे त्यासाठी मात्र त्याच्यासाठी आपण पाहतोय 300 रुपये जमा झालेले आहेत. ऑल राईट. इथे जर आपण पाहिलं तर जो विकेटसाठी मात्र कॅश प्राइज लगावलं गेलं होतं आपण पाहतोय ते म्हणजेच आपल्या धुमाडा साहेबांनी की जो फलंदाज बोल्ड होईल त्याला देखील आपण पाहतो 100 रुपये. कमळाकर दळवी साहेबांनी देखील प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि विकेटसाठी 200 रुपये. इथे बक्षिसं मात्र येत आहेत आणि आगळी वेगळी बक्षिसांचा मारा आपल्याला पाहायला मिळतो. राकेशजी धुमाडा साहेब 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा देखील झालेला आहे. जो फलंदाज बोल्ड होईल त्याला मात्र 100 रुपये आहेत. क्या बात आहे. कॅच सोडणार त्याला देखील 100 रुपये. म्हणजेच काहीतरी इथे वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. अहूया इथून काय होईल आणि काय बिघडेल. आता चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि धावा झाल्या 2. महत्त्वाचा मॅच आहे जिथे 50 धावा जमवायच्या आहेत आणि अशा स्थितीला आता पहिल्या षटकात आपण पाहतोय विकेट मिळाली ती म्हणजेच कैलास या फलंदाजाची. कमळाकर दळवी साहेबांच्या माध्यमातून विकेटसाठी 200 रुपये, षटकारासाठी 200 रुपये. तर क्षेत्ररक्षकाने जर झेल सुटला तर राकेशजी धुमाडा साहेब यांच्याकडून 100 रुपये. क्या बात आहे. बक्षिसांची मात्र इथे खैरात होते. गोलंदाजी मार्कवर रोहित भोईर होंडो आपल्याला पाहायला मिळतात. दिलीपजी खडके आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर एनर्जेटिक हा खेळाडू आहे. एनर्जेटिक हे पर्सन आहे. सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय जे मात्र मैदानाच्या चहूबाजूला गिरक्या घालतात. हा चेंडू मात्र आपण पाहतो व्हाईट बॉल. सेमीफायनलचा मात्र हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती आता 3. 4 बॉल आणि 3 धावा धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचत आहेत. तर पण पाहू शकाल इथून सिंगल मिळाली. आता 4 चेंडू आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर रीतीने मात्र हा खेळ चालू आहे जिथे या चेंडूंचा खेळ हा मात्र 5 झाला आहे.
5 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती असतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. या वैसा फटका पराग दानवाच्या बॅट मधून सुपर टायमिंग. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार षटकार 6. थँक्यू सो मच. विश्वास फाउंडेशनचे आपण पाहतोय प्रॉपरायटर आदरणीय सन्माननीय डॉक्टर विश्वासजी वळवी साहेब यांचं मात्र इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. तर खऱ्या अर्थानं विश्वास वळवी साहेबांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. आपण पाहू शकाल एक भरपूर मोठं व्यक्तिमत्व म्हणून साहेबांकडे आम्ही भरपूर वेळ पाहिलेला आहे. क्रिकेट म्हटलं की सातत्याने मात्र क्रिकेट आयोजकांसाठी भरपूर जे मात्र एक चांगल्या रीतीनं मदतीचा हात देत असतात. अर्थात विश्वास फाउंडेशनचे प्रॉपरायटर डॉक्टर विश्वास वळवी साहेब हे मात्र इथे पोहोचलेत. त्यांचं मात्र हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. सर, आपण बघत आहात सेमीफायनल क्रमांक 2चा हा मॅच, जिथे मात्र बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय चामुंडा डुक्टन, जो 50 धावांचा पाठलाग करतो आहे. अतिशय सुंदर आणि आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अगदी मात्र डॉक्टर विश्वास वळवी साहेबांचं इथे आगमन झालंय. या वैसा फटका अगदी समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार षटकार 6. दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. माझी एकविरा आईचे तारले डोळे. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती आता 16 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र आपण पाहतोय षटकारांमध्ये केली. यावेळेस रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, जिथे क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डग आउट गॉन. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. बाबा दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. बाबा दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. 16 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण पाहतोय 2 गडी बाद अशी स्थिती बॅटिंग करणाऱ्या संघाची. यावेळेस मात्र आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगला यष्टीरक्षण. चेंडू मात्र डॉट येतोय. आता चेंडू जर आपण पाहिले तर या षटकात फेकून झाले 3. 16 धावा फलकावरती आहेत. एका बाजूला पराग दानवा, एक षटकार त्याच्या बॅटमधून निश्चित स्वरूपात आला आणि आपण पाहू शकाल येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाज होतील तयार. यावेळेस फ्लिक ऑन द रिस्कचा फटका खेळलाय. चेंडू मात्र स्क्वेअर लेगमधून, जिथे सिंगल मिळते या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच आतापर्यंत 17-17 आणि चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 4. आणखीन येणारे 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील. मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्मान्य डॉक्टर श्री विश्वासजी वळवी साहेब, विश्वास फाउंडेशनचे प्रॉपरायटर आपल्याला पाहायला मिळतात, जे मात्र नुकताच दाखल झाले एक समाजसेवक म्हणून पाहायला मिळतात, जे मात्र 5 दिवस ही यूट्यूबची संकल्पना या स्पर्धेची आपण पाहतोय, ज्यांनी मात्र यूट्यूब लाईव्ह ही मात्र इथे या स्पर्धेसाठी सुविधा उपलब्ध करून दिली. पराग दानवा इज ऑन फायर. क्या बात आहे. परागच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे आलाय षटकार आणि या षटकारासाठी आपण पाहतोय राकेशजी दुमाणा साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज आलं. क्या बात आहे. बक्षिसांची इथे मात्र लयलूट चालू आहे. कमळाकर दळवी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि आपण पाहू शकाल सुनीलजी दानवा साहेब आपण पाहताय खऱ्या अर्थानं उपसभापती माजी उपसभापती पंचायत समिती पालघर अर्थातच सुनीलजी दानवा साहेब यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स देखील या स्पर्धेला लागला गेला, अर्थात त्यांच्या माध्यमातून देखील षटकार आहेत. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू मात्र डॉट असेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 धावा ह्या लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 षटकांचा खेळ देखील झालाय. मुख्य व्यासपीठावर आमचं मुख्य व्यासपीठ अगदी गजबजून गेलंय, जिथे मात्र आमचे प्रमुख मान्यवर आलेत. DJ
पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाटीची आई येल जायली पाटीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची आई उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची थँक्यू सो मच, वेलकम बॅक. इथे मात्र आपण पाहतोय या 50 धावांचं टार्गेट असताना 2 षटकांचा खेळ संपलाय, जिथे धावसंख्या 23 लागली जाते आणि 2 गडी बाद अशी स्थिती यावेळेस आपण पाहतोय. पंचांनी नो चेंडू हा घोषित केलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय नशिबानं देखील साथ दिली फलंदाजाला. वेळ बदलो गर न बदलो, नशीब मात्र नक्की बदलतं, ज्या अनुषंगानं 9+4 ह्या धावा अगदी महत्वाच्या राहिल्या. ओंडोचा मात्र चेंडू थोडासा उखला आणि जिथे मात्र आपण पाहतोय मुकेश यांना देखील चेंडू बीट करत निघून गेला. चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. या 5 धावा, येणारा चेंडू फ्री हिट. बघा नीट कारण येतोय फ्री हिट. 2007ला खऱ्या अर्थानं फ्री हिट हा चेंडू अंमलात आणला गेला, हा नियम अंमलात आणला गेला. तदनंतर सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र त्यांच्या कारकिर्दीत पहिला फ्री हिटचा चेंडू खेळत असताना चौकार आणला होता. यावेळेस आपण पाहतोय फ्री हिटच्या चेंडूचा भरपूर समाचार घेतलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेत, इथे मात्र झेल टिपलाय, परंतु फ्री हिट आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 मात्र पुढे सरकते. या धावसंख्या 2 ने आकार घेत धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचते. 23 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहतोय या चामुंडा डुकटण दयानंद भोईर साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा देखील फटका, फ्लिक ऑन द रिस्क. अगदी आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये. इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळतंय. आता 22 बॉल असतील आणि धावा 19 जमवायच्या आहेत. फलकावरती 31 लागल्या जात आहेत. यूट्यूब लाईव्ह ही संकल्पना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 14 फेब्रुवारी 2005ला आली गेली. तदनंतरच आपण पाहिलं तर यूट्यूब ही भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. आणि या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल विश्वास फाउंडेशनचे प्रोप्रायटर आदरणीय सन्मान्य डॉक्टर विश्वास वळवी साहेब यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह इथे 5 दिवस आपल्याला बघायला मिळत आहे. तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक 4 चांद लावले. आज बाहेर देशात प्रत्येक जगाभरात ही मात्र स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं वळवी साहेबांच्या माध्यमातून ते मात्र इथे अवगत झालं. यावेळेस पराग दानवाच्या बॅटमधून ऑन साईडला सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल फटका खेळलाय सरळ सीमा रेषा पलीकडे. षटकार 6. थँक्यू सो मच. इथे मात्र पराग षटकार आणतोय. राकेश दुमाडा साहेब मात्र प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपये जमा करतात. क्या बात आहे. इथे राकेश दुमाडा साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज झाला षटकाराकरता. कमळाकर दळवी साहेबांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकाराकरता 200 रुपये आहेत. सुनीलजी धानवा साहेब यांच्याकडून देखील 200 रुपये आलेले आहेत. प्रफुल्लजी पाटील यांच्याकडून परागसाठी पुन्हा एकदा 100 रुपयाचा कॅश प्राईज. प्रफुल्लजी पाटील षटकाराकरिता यावेळेस मात्र आलाय चौकार. चामुंडा डुकटण संघ दयानंद भोईर सरांची खुशी मात्र गगनात मावेनाशी झालाय, कारण आता विजयाचा सुगंध दरवळायला लागलाय. येणाऱ्या काळात जर मात्र जिंकताय तर फायनल मॅचच्या फायनल करंडकाकडे मात्र खऱ्या अर्थानं इथे मानानं बघितलं जाईल. चेंडू जर आपण पाहिलं तर परागच्या बॅटमधून ही महत्त्वपूर्ण भूमिका इथे अदा करतोय. धावसंख्या 41. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. रोहित भोईर होंडो यावेळी सॉफ्ट हँडने खेळून काढला. बघा अतिशय चांगला फटका, तंत्रशुद्ध फटकेबाजी. पंचांनी जर आपण पाहिलं तर इथे मात्र निश्चित स्वरूपात चेंडू मात्र काउंट केलाय, जिथून स्कोर कार्डचा जर विचार केला तर सिंगल मिळाली आणि 42 धावा अगदी शेवटचा चेंडू असेल. या षटकातला 3 षटकांमध्ये मात्र आपण पाहतोय तब्बल 50 धावा पूर्ण करण्याचा मानस या खेळाडूंनी ठेवला आणि आपण पाहू शकाल अतिशय चांगलं क्रिकेट. यावेळीचा फटका देखील चांगला खेळला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत परंतु क्षेत्ररक्षक म्हणून बघत राहतील का? यस, ऑल राईट. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. दर्जेदार चौकार. 4. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 47. तत्पूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठावर 46 म्हणजेच 4 धावांची गरज आहे. तत्पूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठावर आमचे प्रमुख अतिथी साहेब अर्थातच डॉक्टर विश्वास वळवी साहेब, विश्वास फाउंडेशनचे प्रोप्रायटर
अर्थातच आपण पाहतोय सरांचं इथे आगमन झालंय आणि त्यांच्या पदस्पर्शांनी ही स्पर्धा पावन झाली. मी या स्पर्धेच्या माध्यमातून SPLच्या माध्यमातून साहेबांचं स्वागत करण्याकरता आमंत्रित करू इच्छितो किशोरजी खडके साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते सरांचं स्वागत सन्मान इथे मात्र करायचं आहे. प्लीज या. अगदी मात्र वेळात वेळ काढून आलेत. बिझी शेड्यूल असतं डॉक्टर साहेबांचं, परंतु इथे पोहोचलात आणि इथे आपण पाहतोय विजयाचा शंखनाद देखील होतोय. साहेबांच्या स्वागताकरिता आलेला हा चौकार, मायेची उबदार शॉल, आठवणीत राहील असं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं इथे यथोचित स्वागत. एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी झाल्या पाहिजे.